अण्णाभाऊ साठे, ज्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते, हे 20व्या शतकातील मराठी साहित्य, लोककला आणि समाज सुधारणेचे एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात मातंग समाजात झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत आणि सामाजिक भेदभावाच्या छायेत गेले. बालपणातच त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. केवळ 1.5 दिवस शाळेत गेल्यानंतर सवर्णांच्या भेदभावामुळे त्यांनी शाळा सोडली. मुंबईत स्थलांतर केल्यानंतर त्यांनी हमाली, बूट पॉलिश, हॉटेल बॉय, कोळसे वाहक अशा विविध कामांद्वारे जीवन जगले. या संघर्षमय जीवनातून त्यांनी समाजातील अन्याय आणि विषमतेचे वास्तव अनुभवले, ज्याचा प्रभाव त्यांच्या साहित्यावर दिसून येतो. अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारसरणीचे समर्थक होते. त्यांनी आपल्या लेखनातून दलित, श्रमिक आणि वंचित वर्गाच्या व्यथा, संघर्ष आणि आकांक्षा प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 साली राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला. त्यांनी 35हून अधिक अनेक कथासंग्रह, लोकनाटे, पोवाडे आणि लावण्या लिहिल्या. त्यांच्या माझी मैना गावावर राहिली या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. त्यांच्या साहित्यातील स्त्रीपात्रे संघर्षशील, स्वाभिमानी आणि प्रेरणादायी आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि समाजातील विविध स्तरांमध्ये एकता आणि समरसतेचा संदेश दिला. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार सुरू केला आहे, जो मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक आणि समाजसेवकांना दिला जातो. त्यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले. त्यांच्या स्मरणार्थ रशियाच्या मॉस्को शहरात त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या जागतिक महत्त्वाची ओळख पटते. अण्णाभाऊ साठे यांचे जीवन आणि साहित्य हे सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्यामुळे मराठी साहित्याला नवा सामाजिक दृष्टिकोन मिळाला आणि दलित साहित्याच्या विकासाला चालना मिळाली.